पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींचं स्पष्टीकरण. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडू मशीनच्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गगराणी यांनी स्पष्ट केलं की मुंबईमध्ये पाडू मशीनचा सरसकट वापर केला जाणार नाही. हे मशीन फक्त अपवादात्मक परिस्थितीतच वापरलं जाईल. विशेषतः जर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये म्हणजेच ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला तर बॅकअप यंत्रणा म्हणून पाडू मशीनचा वापर करण्यात येईल. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या यंत्रणेच्या वापरावर आक्षेप घेतला होता आणि राजकीय पक्षांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा सवाल उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात पालिकेला पत्र पाठवलं होतं. यावर उत्तर देताना भूषण गगराणी म्हणाले की पालिकेच्या वतीने याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाडू मशीनचं संपूर्ण कार्य आणि डेमो दाखवण्यात आलं होतं. हे मशीन बंगळूरच्या BEL कंपनीने विकसित केलेलं प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट पाडू आहे आणि मतमोजणीच्या वेळी केवळ अतिरिक्त मदत म्हणून याचा वापर केला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत अवघ्या 1% ठिकाणीच पाडू मशीनचा वापर करण्याची शक्यता आहे, असंही गगराणी यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच पाडू मशीन ही पर्यायी व्यवस्था असून निवडणूक प्रक्रियेत कोणताही बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही, असं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.